थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात होणार आहे। अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडे। दत्ता, छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण हटाव मोहीम अद्यापही सुरूच आहे। नक्कीच सागर, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव कारवाई केली जात आहे। नारेगाव हा परिसर अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या ठिकाणी सीआरपीएफच्या जवानांना सुद्धा पाचारण करण्यात आलं आहे आणि संभाव्य कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी या सीआरपीएफच्या जवानांची परेड जी आहे ती या ठिकाणी केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे सीआरपीएफचे जवान जे आहेत ते नारेगाव परिसरातल्या सगळ्या परिसरामधून या ठिकाणी रूट मार्च काढत आहेत। त्यांच्या हातात बंदुका काठ्या सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी सज्ज अवस्थेमध्ये हे सगळे सीआरपीएफचे आणि त्याचबरोबर एसआरपीएफचे सुद्धा जवान या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रूट मार्च केलं जातोय। नागरिकांमध्ये किमान दहशत निर्माण व्हावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू त्यासाठी हा रूट मार्च जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये सीआरपीएफचे जवान आहेत आणि आरपीएफचे सुद्धा जवान जे आहे ते सहभागी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर दंगा काबू पथकाची वाहनं सुद्धा या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून हा रूट मार्च करण्यात आलेला आहे। 2 तासाचा शिल्लक वेळ जो आहे तो नारेगाव परिसरातल्या नागरिकांना प्रशासनाने नुकताच दिलेला आहे। 2 तासामध्ये अतिक्रमण काढून घ्या असं सांगितलंय आणि बरोबर 1 वाजता अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात होणार आहे। त्याआधी पोलिसांचा हा रूट मार्च आपल्याला पाहायला मिळतोय। सागर, नक्कीच दत्ता, या कारवाईकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई हाती घेण्यात आलेली आहे। पालिकेचे अधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासन आणि संरक्षण दलाच्या विविध तुकड्या देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये तैनात आहेत।